आणि आता थेट जाऊयात नागपूरवरच्या दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरमधल्या दीक्षाभूमीच्या इथे पोहोचल्याचं आपण बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सध्याच्या मंत्रिमंडळामधले प्रताप सरनाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार सुद्धा उपस्थित आहेत। आपण आताची ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमीवरती दाखल झालेले आहेत। सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यानिमित्ताने सगळेच नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे नागपूरमध्ये असल्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दीक्षाभूमी इथे पोहोचल्याचं आपण बघतोय। तर दीक्षाभूमीच्या इथे जाऊन अभिवादन केल्याच्या नंतर आता उपमुख्यमंत्री नेमकं काय बोलणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। सध्याची ही दृश्य आपण बघतोय नागपूरमधली, नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामधली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालेले मंत्री सुद्धा सध्या दीक्षाभूमी इथे पोहोचलेले आहेत। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। रजत, यामिनी, एकनाथ शिंदे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर पोहोचलेले आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहयोगी उदय सामंत, दादा भुसे, प्रताप सरनाईक असे नेतेही आहेत। खरं पाहिलं तर काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मुद्दा गाजत आहे आणि 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे हेही शिवसेनेच्या काही आमदारांसह, ठाकरे गटाचे काही आमदारांसह दीक्षाभूमीला आले होते आणि आज एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या मंत्र्यांसोबत या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यामुळे आंबेडकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावर राजकारण तापत असताना या ठिकाणी एकनाथ शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी पोहोचले। निश्चितच राजकीय दृष्टिकोनातूनही या भेटीला एक महत्त्व आहे। यामिनी, अगदी धन्यवाद रजत या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।